काकू, आपण उजव्या वाटेने जाऊया। त्या आजोबांनी उजवीच वाट सांगितली होती। त्यांनी आधीच सांगितलं होतं पुढे गेल्यावर 2 फाटे फुटतील आणि तसंच झालं। म्हणजे त्यांना इथली माहिती असणार। आपण त्यांनी सांगितलेल्या वाटेवरच जायला हवं। नाही, स्वामी, काकू माझ्याशी वाईट वागतायत, पण त्यांना असा त्रास होताना मला बघवत नाही। त्यांना बरं करा, आम्हाला अक्कलकोटला सुखरूप पोहोचू दे। तोपर्यंत मी अन्नाच्या एका कणालाही हात लावणार नाही। घे मोरावळा घे, थोडा खा, बरं वाटल। आम्ही आमच्यासाठी सोबत ठेवतोच। नाही नाही, मी नसते खात, परक्यांनी दिलेलं। दुखणं वाढलं म्हणजे काय करू? आई गं, काकू अहो, आजोबा काही चुकीचं देतील असं वाटत नाही मला। इतका वेळ ते मदतच करतायत ना। मला नाही, तुला। अहो, थोडा विश्वास ठेवा, घ्या ना, बरं वाटेल तुम्हाला। नाही, काकू अहो, दुसरा कुठला पर्याय आहे का? वैद्य नाहीये, औषध नाहीये, आता विश्वास हेच औषध आहे। घ्या ना, उठा उठा। आई गं. माझं दुखणं एकदम थांबलंय, मला बरं वाटतंय। तुमच्या मोरावळ्याने तर जादूच केली। मोरावळ्यानी नाही, हिच्या चांगुलपणाने। तू हिच्यावर इतके अत्याचार करतेस, पण हिने कधी स्वतःचा विचार केला नाही। तुझ्यासाठीच प्रार्थना केली म्हणून तुला हा मोरावळा दिला। आता तरी हिच्याशी चांगली वाग। आता झालं ना तुझ्या मनासारखं? हो आजोबा, आता मन शांत झालं। चल आता खाऊन घे, तुझा उपास आता संपला। हो। या बाळा, आता इथून पुढचा मुक्काम? मला तर थेट अक्कलकोटला पोहोचायचं, पण वाटेत नियतीत जे असेल तेच लागेल। तुला काय वाटेल ते नाही, स्वामी जे ठरवतील ते लागेल। फक्त योजना आखतो, पण मार्ग गुरुच ठरवतो। लक्षात ठेव रामापा, चोरी कधीच पाठ सोडत नाही। तीच तिच्या हक्काचं घ्यायला परत निघाली आहे। अहो ऐका ना, ते मगाशी कुठल्या चोरीबद्दल बोलत होते आणि तुम्ही काय चोरलंय कोणाचं? तुला किती वेळा सांगितलंय, तो विषय अजिबात इथे काढायचा नाही। हे साधू लोक येतात आणि काही बरळतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो। ठीक आहे, तुमची मर्जी। नसेल सांगायचं तुम्हाला तर नका सांगू, पण आज ना उद्या खरं काय ना ते मी शोधून काढेनच। ही शोधायला लागली तर सगळंच बाहेर येईल। हे बघ विमला, तुला मी किती वेळा सांगितलंय दारात असं घुटमळत राहायचं नाही। मला अजिबात आवडत नाही ते। हो, घुटमळते, कारण मी माझ्या लेकराची वाट बघते। असं वाटतं माझं लेकरू आज येईल उद्या येईल, तुम्ही तर त्याला परत आणत नाही आहात आणि मी वाट बघते।
मला बघवत नाहीये. तुझ्या वाट बघण्याने तो आलाय का कधी? 2 वर्ष झाली. आला 2 वर्षात? नाही आला, पण आता माझी वाट बघण्याची शक्ती संपलीये. मी आता अशी रडत उभी राहणार नाहीये. मी आता स्वतः जाईन माझ्या लेकराला शोधायला. आणि माझा निर्णय झालाय. विमला, तू अशी जाऊ शकत नाहीस आणि तू कुठेही जाणार नाहीयेस. का नाही जाऊ शकत? मी त्याची आई आहे आणि तो माझा मुलगा आहे. मला त्याला शोधायचंय. मी आता माझ्या लेकराशिवाय नाही जगू शकत. आणि मलाही करमत नाही. अगं, तो माझा पण मुलगा आहे ना. पण जे नशिबात आहे ते स्वीकारावं लागतंच ना. नाईलाजाने काही गोष्टींची सवय करून घ्यावी लागते. तो नाईलाज तुमचा असेल, माझा नाही. तुम्हाला धनाची हाऊस सुटत नाही. धनासाठी सगळं सुचतं. माझा मुलगा माझ्यासाठी या जगातल्या सगळ्या धनापेक्षा मोठा आहे. एका आईसाठी तिचा मुलगाच तिचं सगळ्यात मोठं वैभव असतो. आज मी माझ्या लेकराला शोधायला जाणार म्हणजे जाणार, कुणी किती अडवलं तरीही. ही खरंच बाहेर पडली तर सगळं उघडं होईल. माझं सगळंच संपेल. बाळांनो, या जगात काही सर्वत नाही. वेळ येईपर्यंत ते फक्त दृष्टीआड राहतात. आणि वेळ आली की ज्याला जे जे सापडायला हवं ते त्याला नक्की सापडतं. सत्य सापडतं, नाती सापडतात, मार्ग सापडतो आणि गुरुही सापडतो. श्रद्धा मार्गावर चालायला शिकवते आणि सबुरी त्या मार्गावर टिकून राहायला शिकवते. श्री स्वामी समर्थ. 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 अगं ए बावळट, घरून येताना कावड तरी आणायची होतीस ना. आवड? एरवी मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतेस ना. आईसारखे आहात, आईसारखे आहात म्हणत असतेस ना. मग आईला कावडीतून न्यायचं होतं ना अक्कलकोटला. मला तर आता काही चालवत नाही बाई. उचलून नाही तुम्हाला. काकू, अहो आत्ताच चालायला सुरुवात केली आपण. अजून खूप वाट बाकी आहे. आपण हवं तर थांबूया, थोडा वेळ आराम करू आणि मग पुढे जाऊ. हा? ए, मला शिकवू नको हा. आई आई म्हणायचं आणि मग खरंच वेळ आली की काम टाळायचं. हीच आहे का तुझी सेवा? माणूस थकला की शरीरापेक्षा मन जास्त चिडचिड करतं. काकूंचीही तीच अवस्था आहे. मला संयम ठेवायला हवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता हे काय नवीन? कुठल्या वाटेने जायचं? मलाही माहित नाही. येताना कोणी भेटलंही नाही ना विचारायला. आता तेवढंच बाकी होतं. वाट चुकलो तर अक्कलकोट गाठायचं कसं? स्वामी, आतापर्यंत प्रत्येक पावलावर तुम्हीच वाट दाखवली. आता ही योग्य वाट तुम्हीच दाखवा. चला आजोबा, येते मी. हा, चल ग कावेरी, बसले बोलत. गाठोडी घे. हो. कावेरी, इथून असे सरळ गेला की मग 2 वाटा लागतील. उजवीकडच्या वाटेने जा, म्हणजे तुला जिथं जायचंय तिथं बरोबर पोहोचशील तू. हो आजोबा, तुम्ही सांगितलेल्या वाट्यावरच जाऊ आम्ही. तुमच्या शब्दांवर पूर्ण विश्वास आहे माझा. असाच विश्वास ठेव पोरी. तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचशील. आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवशील तर तुझा मार्ग आपोआप खुलावला होईल. येते. ये. काकू, आपण उजव्या वाटेने जाऊया. त्या आजोबांनी उजवीच वाट सांगितली होती. त्यांनी आधीच सांगितलं होतं, पुढे गेल्यावर 2 फाटे फुटतील. आणि तसंच झालं. म्हणजे त्यांना इथली माहिती असणार. आपण त्यांनी सांगितलेल्या वाटेवरच जायला हवं. नाही,
आपण डाव्या वाटेनं जायचं. अहो पण त्यांनी उजवी वाट सांगितली होती. ते इथले जाणकार वाटत होते. त्यांनी सांगितलेली वाटच योग्य असणार. असा कसा तुझा परक्या माणसावर इतक्या पटकन विश्वास बसतो ग? ते काहीही सांगू शकतात, फसवू शकतात, चुकीचं सांगू शकतात. प्रत्येक गोड बोलणारा माणूस चांगला असतोच असं नाही. मला तसं वाटत नाही काकू. त्यांच्या डोळ्यात फसवणूक नव्हती, माया होती. त्यांनी दाखवलेली वाट योग्यच असणार आणि ते आपली मदतच करत होते ना. मला ना तुझे हे स्वामी, हे आजोबा अजिबात पटत नाही. माझं मन सांगतंय डाव्या बाजूनं जाऊया, तेव्हा मी डाव्या वाटेनच जाणार. आजोबांनी हीच वाट सांगितली होती, म्हणजे डावीकडची वाट चुकीची असणार, म्हणूनच त्यांनी आधीच सावध केलं असणार. मला वाटतंय उजव्या वाटेनेच जायला हवं, पण काकू ऐकतच नाहीये. आता करू तरी काय? ए चल आता, उभी काय आहेस? येतेस का नाही? नाहीतर मी आपल्या गावाला परत घेऊन जाईन ना तुला. मग तुझा अक्कलकोट राहील दूरच. स्वामी, माझा नाईलाज समजून घ्या. मला त्या आजोबांनी सांगितलेल्या वाटेनेच यायचं होतं, पण मी काकूंना सोडूनही जाऊ शकत नाही. आता तुम्हीच काय तो योग्य मार्ग दाखवा. चल चल. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, लक्षात ठेवा, चुकीची वाट नेहमी चुकीच्या ठिकाणी घेऊन जाते आणि चुकीची वृत्ती माणसाला सत्यापासून दूर ठेवते. चुकीची वृत्ती व्यक्ती आणि हेतू स्वतःचंही नुकसान करतं आणि दुसऱ्याचंही. वाईट विचार कधीच एकटा येत नाही. तो सोबत हट्ट आणतो, अहंकार आणतो, अविश्वास आणतो आणि शेवटी पश्चातापही आणतो. थांबिमला, जर नवऱ्याचं ऐकायचं नसेल तर त्याच्या नावाने घातलेलं मंगळसूत्र आधी घरात काढून ठेव आणि मग घराच्या बाहेर पाऊल ठेव. हे काय बोलताय तुम्ही? सत्य तेच बोलतोय. आज जर तू घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर तू माझ्यासाठी कायमची मेलेली असशील. परत घराच्या पाऊल ठेवायचं नाही, सांगतो. हो, पण एवढं टोकाचं का बोलताय तुम्ही? मी कुणाबरोबर पळून नाही जाते. मी आपल्या लेकराला शोधायला चाललीये. हे का आईची हीच एक चूक आहे का? चूक तुझी नाहीये, चूक जगाची आहे. कारण जग सत्य बघत नाही, ते फक्त चर्चा करतं. आणि लोक काय म्हणतील? हा, बाप जिवंत आहे, संपन्न आहे आणि माणसं असून सुद्धा बायकोला पाठवलंय मुलाला शोधायला बाहेर. अगं कोण विश्वास ठेवणार? सांग ना. लोक हजार तर्क काढतात. नवरा बायकोत काहीतरी बिनसलाय वाटतं, नवरा बायकोचं काही पटत नाही वाटतं. बायको जेव्हा घर सोडून जाते ना, तेव्हा लक्षात ठेव, बोट फक्त पुरुषाकडे दाखवलं जातं. आणि माझ्या नावाच्या नको नको त्या चर्चा होतील. माझी अप्रूप पार धुळीला मिळेल आणि तेच मला नको आहे. तू कुठेही जाणार नाहीयेस. माझ्यासाठी अब्रूपेक्षा माझा मुलगा महत्वाचा आहे आणि तुम्हाला लोकांचं बोलणं महत्वाचं आहे माझ्या लेकरापेक्षा. मग मर मर मर. श्री स्वामी समर्थ. स्वामी, हे मला काहीच करू देत नाही. आता तुम्हीच काहीतरी करा. माझ्या लेकराला माझ्यापर्यंत सुखरूप पोचवा स्वामी. पास झालं साधू पुराण तुझं. त्या स्वामींचं नाव या घरात घ्यायचं नाही, समजलं का? मला त्यांचं नावही ऐकायचं नाही या घरात. काळजी करू नकोस विमला. तुझ्या डोळ्यातून वाहणारा प्रत्येक अश्रू आणि तुझ्या मनातून निघणारी प्रत्येक प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचते. तुझ्या प्रार्थनेला लवकरच प्रतिसाद देऊ आम्ही. त्या दिशेने प्रयत्नही सुरू झाले आहेत आणि प्रवासही. ज्यांना भेटायचंय ते एकमेकांकडे नियतीच्या पावलांनी चालत आहे. योग्य क्षणी त्या वाटा एकमेकांना मिळतीलच. देवा, अगं दिवसभर फिरतोय आपण. वाटेत एक गाव दिसला नाही का धर्मशाळा दिसली नाही. आता एवढी रात्र झाली. अगं थांबायचं तरी कुठे आता? तरी मी तुम्हाला सांगत होते,
त्या आजोबांनी सांगितलेल्या वाटेवरच जाऊया. तीच वाट योग्य होती. कार्टे, म्हणजे माझीच चूक, माझाच दोष, माझा निर्णय चुकीचा हेच बोलायचंय ना तुला? स्वामी देवा, इतक्या रात्री काय शोधताय तुम्ही? स्वामी, काही हरवलंय का? नाही, मी शोधून देते हवं तर. स्वामी, तुम्ही काय शोधताय? आम्हाला सांगा, आम्ही देतो शोधून. काठी काठी शोधत होतात तुम्ही? काठी कशाला हवी आहे तुम्हाला? हा, स्वामी, कुणावर रागावला आहेत का तुम्ही? तुमच्याकडे जो काही पैसा अडका असेल तो आमच्या हवाली करा, नाहीतर जीवनशील जाल. कळलं? आमच्याकडे काहीच नाहीये. आम्हाला जाऊ द्या, जाऊ द्या आम्हाला. सगळे असेच बोलतात. या गाठोड्यात काय दाखव? नाही, नाही, आमच्याकडे काहीच- आमच्याकडे काय- उभी राहा, गपगुमान उभी राहा. हा, रे कोंबडी घेऊन ये. घोंगडी आत्ता? घेऊन ये सांगितलं ना. हो स्वामी देवा. स्वामी, अहो तुम्हाला घोंगडी का पाहिजे? नाही म्हणजे या दिवसात तुम्ही घोंगडीवर झोपत नाही ना, म्हणून विचारलं. स्वामी, आज काहीतरी वेगळंच करतायत ना? नाही, आधी ही काठी शोधली, आता घोंगडी मागवली. आम्हाला जाऊ द्यात. आमच्याकडे खरंच काही नाहीये. यात तर सगळे कपडे आहेत. अहो, मी तेच सांगते तुम्हाला. यात फक्त कपडे आहेत. आमच्याकडे काहीच नाहीये. आम्हाला जाऊ द्या, जाऊ द्या आम्हाला. ए, या म्हातारीकडे काहीतरी आहे. ए म्हातारे, नाही. काय लपवतेस? काय नाही, काय माहितीये? भाकरी भाकरी आहे. भाकरी आहे. काही नाही आहे ना? नाही, नाही, नाही. आता बस. अहो, काही नाही हो. भाकरी भाकरी आहे. अरे याच्या दागिन्याने धने. ए, तू आमच्याशी खोटं बोललीस? काहीच नाही बोललीस? हिला दुसरून घेऊन चल आपल्या सोबत. हो, हिचा आपण सौदा करू, म्हणजे आपल्याला त्यातून पैसा मिळेल. चल उचल हिला. नाही, 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 नाही. हे बघा, मी 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 स्वामींची भक्त आहे. माझ्या बाबतीत असा वेडा वाकडा विचार करू नका. स्वामी तुम्हाला क्षमा करणार नाही. कोण स्वामी? कुठला स्वामी? आणि तो काय आमचं वाकडं करणार आहे? हिला घेऊन जा, हिला घेऊन जा तुम्ही, हिला घेऊन जा तुम्ही, घेऊन जा. ऐका ना, ऐका ना. माझं 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 दोन. ए, उचल तिला.
जा. नाही नाही स्वामी स्वामी मला वाचवा. श्री स्वामी समर्थ. 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 आई ग आई ग आई. आई ग आई ग स्वामी अहो काय झालं? असे मारताय का? स्वामी खांबाला का मारताय तुम्ही? आई ग. ओ रे कोण आहे? अरे कोण मारताय? आमच्या भक्तांना त्रास देतोस. आता तुला अशी अद्दल घडवतो की आयुष्यभर लक्षात राहील. मी वेळच्या वेळी हिशोब करतो आणि योग्य वेळी आठवणही करून देतो. हा हा असा त्रास देत आहेत मला स्वामी. आधी तो विडा पुन्हा पुन्हा काय दिसतोय. आता काय चोरीचा भास. जे मी विसरण्याचा प्रयत्न करतोय तेच तेच माझ्यासारखं समोर येतंय. मला दाट संशय हे सगळं स्वामीच घडवत आहेत. म्हणून मला मार्तंड महाराजांना भेटायचं होतं. गुरुदेव गुरुदेव. रामप्पा, तुमचा निरोप मला मिळाला. पण कसं आहे, सध्या गुरुदेव बाहेर भक्ताकडे गेले, त्यामुळे ते येऊ शकणार नाही. अरे देवा, मग आता काय करायचं? हा गुरुदेव काय? हा 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 ठीक आहे गुरुदेव गुरुदेव. तुला जर समस्येवर तोडगा हवा असेल तर आधी त्या समस्येच्या मुळापर्यंत पोचावं लागेल. ते तू मगासपासून ते विड्याबद्दल बोलतोय. नेमकी काय भानगड आहे ती विड्याची? विडा 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 कुठे कुठे आहे विडा? कुठे विडा? विडा संपत. अरे तो काही साधा सुद्धा विडा नाहीये. त्याचं माझ्या भूतकाळाशी असं काही नातं आहे जे की मी आजवर कोणालाही सांगितलेलं नाही. आणि ते माझ्या आयुष्यातलं खूप मोठं रहस्य आहे. कावेरी, काळजी करू नकोस, आम्ही आहोत. ए काय झालं तुला? अरे मला कोणतरी काठी जोरात मारताय रे. अरे इथे तर कोणीच नाहीये. तुला भासवत असेल. अरे भास नाही रे, मला करत कोणतरी पायावर काठीने मारताय रे. ही तुझी नेहमीचीच नाटकं आहेत. एक काम करतो, मी सुचलतो हिला. श्री स्वामी समर्थ. स्वामी वाचवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आई ग.
बोले आई ग आई 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 ग आई आई ग आई ग आई मला कोणतरी मारतंय आई ग कोण मारतंय ए समोर ये श्री स्वामी समर्थ. आई 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 ग आओ श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा घोंगडी. ती मुलगी कुठे गेली घाबरू नका आणि जागच्या हलू नका. घाबरू नका काय सांगताय? हो एवढा मोठा वाघ आहे तिकडे, खाल्लं तर मग या म्हणत घाबरू नका. आता काही क्षणापूर्वी या जागी कोण होतं? स्वामी. अहो मग घाबरताय कशाला? स्वामी देवांचीच तर लीला आहे ही. रूप वाघिणीचं दिसतंय, पण या रूपामागे शक्ती स्वामी देवांचीच आहे. कुणातरी भक्तावर संकट आलंय, त्याच्या रक्षणासाठी स्वामी देवांनी हे रूप घेतलंय. म्हणजे स्वामी वा अहो भक्ताचं रक्षण करण्यासाठी गुरु कधी मायेची सावली होतात, तर कधी संकटाला सामोरं जाण्यासाठी हे असं उग्र रूप धारण करतात. स्वामी देवांची लीला स्वामी देवांनाच. श्री स्वामी समर्थ. हे बाई आमचं चुकलं खरंच माफ कर आम्हाला. माफ करा माफ करा आमची चूक झाली. माफ कर रे बाबा. लेकरू संकटात सापडल्यावर आई जशी धाव घेते, तसंच भक्त संकटात सापडल्यावर गुरुनी का स्वस्थ बसावं